परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायण पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादिं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारण्यस्मद्गुरुं सम्पदमालगोषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरं गुरुरात्मेति मूर्तिभेदविभावम् व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ति श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव पूज्य श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। इतर लोकांनी या ग्रंथाला अमृतानुभव असं नाव दिलेले आहे। अमृतानुभव हे ज्ञानोबांचं नाव, ज्ञानोबांनी अनुभवामृत म्हटलेले त्याला। नावामध्येच फरक आहे। आम्ही अमृतानुभव म्हणतो, अमृताचा अनुभव म्हणजे आत्म्याचा अनुभव ज्ञानोबा सांगताय असा आम्ही म्हणतो। ज्ञानोबा म्हणतात मी अनुभवाचं अमृत तुम्हाला पाजतोय। अशा प्रकारे हा जो ग्रंथ आहे हा पूर्व ग्रंथ आहे, हा अलौकिक ग्रंथ आहे। हा काल आपला 289 योगीचा ज्ञानोबांनी केलेला खुलासा पाहिला। ज्ञानोबा सांगून राहिले की हे सगळं जगत आहे, प्रकाश तो प्रकाशती याशी नवचे घेई सुखी म्हणून जगासती वस्तू प्रभा। म्हणून यासाठी जगासाठी वस्तू प्रभा, वस्तू म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म, ब्रह्माला किंवा आपल्याला वस्तू असं नाव आहे। ज्ञानोबा या ओळीमध्ये आपल्याला सांगलेले की हा जो प्रकाश आहे, प्रकाश ज्याला आम्ही प्रकाश म्हणतो, हा प्रकाश देणारा सूर्य, चंद्र, अग्नी किंवा हे दीप आहे त्यांचा नाहीये।
आणि आमची समजूत तर अशी झालेली आहे की सगळा प्रकाश देणारे हे ग्रह किंवा हे तारे किंवा हे दिवे आहेत. ज्ञानोबा आम्हाला सांगताय की अहो सगळं जग आणि सगळे तारे आणि सगळं काय जे आहे ते आत्मप्रकाशाने प्रकाशित होत. आणि विशेषतः साधकांना हा जो अर्थ आहे हा नेहमी लक्षात ठेवून तशा पद्धतीनं जगाकडून पाहिलं पाहिजे. भगवंतांनी काल परवा की 15व्या अध्यायामध्ये हाच विचार खरोखर सन्मानलेला आहे. मग आदित्य नाही का हे जो जगत भास आहे जे अखिल हे जगत जे अखिल जगत जे भासत म्हणे ते आदित्य गत तेज आहे. म्हणजे आदित्य सूर्याच्या प्रकाशाने सगळं जगत भासत आम्ही असं म्हणतो. पण भगवान म्हणतात हे जे सूर्याने जगाला दिले जाणारे तेज आहे ते माझं आहे. बघा ना, यच्चंद्रमसी यच्चाग्नौ बघा तत्तेजो विधिमामको. हे अर्जुना तत्तेज विधिमामकम ते तेज माझं आहे असं समज. आता हा गीतेचा उद्देश कुठे लक्षात राहिला लोकांचा. भगवंतांनी गीता किती वेळ सांगितली, किती वेळ वाचला असेल किंवा ऐकलं असेल किंवा, पण आमच्या काही लक्षात येत नाही. हे सगळं जे तेज आहे हे आमच्या आत्म्याचं तेज आहे, हे ब्रह्माचं तेज आहे. कधीच आमच्या लक्षात नाही. आम्हाला वाटतं की सूर्याचं तेज आहे, आम्हाला वाटतं की दिव्याचं तेज आहे, आम्हाला वाटतं की अग्नीचं तेज आहे, आम्हाला वाटतं की चंद्राचं तेज आहे. ज्ञानोबांनी या श्लोकावर जी ज्ञानेश्वरीमध्ये भाषांतर केलेलं आहे ते म्हणतात त्यांनी सूर्या सकट आगली हे विश्वरचना जे दावी ते किती माझी जाणावी आद्य अंती. त्या वेळेला त्या श्लोकाचं भाषांतर करताना गेले ज्ञानोबा. म्हणजे ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा हा अमृताचा अनुभव स्पष्ट दिसत आपल्याला. परंतु त्या ठिकाणी काय झालं होतं की त्यांना त्या लोकांच्या आधारे स्पष्टीकरण करायचं होतं, म्हणून जास्त त्यांना सांगता नाही आपला अनुभव. हा जो ग्रंथ आहे अमृतानुभव हा त्यांचा स्वतंत्र अनुभव देणारा ग्रंथ आहे आणि म्हणून त्यांना विस्ताराने सांगावं लागतं, प्रमाण देत आहे, उदाहरण देत आहे असं आपल्याला ज्ञानोबा सांगणार. तेव्हा परमात्म्याच तेज आहे असं ओळखा. सगळा प्रकाश जो आहे प्रत्येक ठिकाणी जिथं आम्हाला दिसत, ज्याच्यामुळे दिसत तो आत्म्याच्या प्रकाशाने दिसत. हे तर अगदी स्पष्टच आहे की आपल्या देहात जर आत्माच नसला तर काय दिसेल आपल्याला? सूर्य दिसेल का? चंद्र असून दिसेल का? जग दिसेल का? काही दिसणार नाही ना. याचाच अर्थ असा आहे की आपल्या देहामध्ये जो आत्मराज आहे आणि त्या आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या डोळ्याला प्रकाश आल्यामुळे आपण सगळं पाहू शकतो. म्हणून जी 1990वी ओवी आहे त्या 90व्या ओवीमध्ये श्रुतीचं प्रमाण दिलेलं आहे. आता प्रमाण सांगावं लागलं. प्रमाण अशासाठी सांगावं लागतं की सांगून जर लोकांचा विश्वासच बसत नसेल, युक्त्या सांगितल्या, दृष्टांत सांगितले, स्पष्टीकरण सांगितली, परंतु लोकांचा जर त्यावर विश्वास बसत नसेल तर मग त्यांना प्रमाण दाखवावं. प्रमाण म्हणजे काय?
की यापूर्वी हे असं बोललं गेलेलं आहे किंवा असं झालेलं आहे. म्हणून श्रुती जी आहे, वेद जे आहे ते सगळ्याच्या आरंभीचे आणि म्हणून त्या श्रुतीचं प्रमाण ज्ञानाला द्यावं लागलं. आणि ती श्रुती असं म्हणते बघा आता, विभाती यस्य भाषा सर्वम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकर देती. म्हणतात विभाती यस्य भाषा, भाषा म्हणजे भाषा, विभाती म्हणजे प्रकाशित होत. ज्याच्या प्रकाशाने हा सगळा भास दिसतो, सर्व इदम हे सगळं जगत, ज्याच्या प्रकाशाने हे सगळं जगत प्रकाशित होत, तो हा आहे. हा म्हणजे हा आत्मा आहे असं म्हणतात. हे श्रुतीचं वचन आहे. त्यामुळे म्हणतात माझं नाही आहे, वेदाचं वचन आहे. मग वेदाचं वचन काय खोटं असेल का? काय श्रुती वायसा ढेकर देती. हा जो ढेकर आहे श्रुतीचा, हा काय व्यर्थ आहे? नाही. म्हणजे वेदांनाही कळलेलं होतं आणि म्हणून वेदांनी हे प्रमाण सांगितलेलं आहे की हे सगळं जगत आत्म्याच्या प्रकाशाने काल याच्यावर बराचसा विचारांना परवा झालेला आहे. फक्त काही थोडासा भाग त्यामध्ये राहून गेला होता परवा, आपण बघूया. आपण बघा, आपल्याला निर्विषय ज्ञान होत नाही. म्हणजे काय? निर्विषय म्हणजे विषय सोडून कधी ज्ञान होत नाही. आपल्याला कुठला तरी विषय घ्यावा लागतो आणि त्या विषयाच्या माध्यमातून ज्ञान होतं. ज्ञानाचे विषय असतात. ज्ञानवा सांगतात निर्विषय ज्ञान होत नाही म्हणून बुद्धीचं ग्रहण करावं लागतं. मग बुद्धीच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान होता सांगून म्हणतो. बुद्धी ज्ञान देणारी आहे हा समज आमचा पक्का झालेला नाही. अरे आम्हाला जे ज्ञान होते ते आमच्यामध्ये आहे, जी बुद्धी आहे ना, इंद्रिय, त्या बुद्धीने आम्हाला ज्ञान होतं. मग झोपेमध्ये तुमची बुद्धी राहते का? झोपेमध्ये मन नाही, बुद्धी नाही, अहम नाही, चित्त नाही, काहीच नाही, कुठलीच इंद्रिय नाही, शरीर नाही. मग तुला झोपेमध्ये सुख वाटलं, सुखाची झोप आली, हा जो अनुभव आला, हे जे ज्ञान झालं तुला कशाने मिळालं? बुद्धी होती का त्यावेळेला? मग झोपेमध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान त्यावेळेला बुद्धी नसताना जर होत आहे तर ते आत्म्याकडून निर्विषय ज्ञान आहे. त्याला तिथं बुद्धीचं सांगे नाही त्या ज्ञानाला. आत्म्याचा विषय बघा. त्याचप्रमाणे आम्हाला सुख होतं. कशाने होतं सुख आम्हाला? म्हणतात सुख आम्हाला कुठला तरी पदार्थ, भोग, विषय त्याच्याने सुख होत. सुखाचे विषय आहेत, सुखाचे पदार्थ आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सुख होत. असं आहे का? तुम्हाला पदार्थांशिवाय विषयाशिवाय सुखच नाही देत आहेत का? स्वप्नामध्ये जे पदार्थ पाहतात तुम्ही, जे पदार्थ खातात, जे भोगतात स्वप्नामध्ये, ते खरे असतात का ते पदार्थ स्वप्नातले? स्वप्नातले पदार्थ कल्पित आहेत, नाशवान होते. आपण जागृत झाल्यानंतर आत्मीन पण त्या पदार्थांचं ज्ञान राहतं. आता समजा तुम्ही स्वप्नात लाडू खाल्लेला आहे,
जेवण केलेले, काय काय खाल्लेलं आहे किंवा काय काय पाहिलेलं आहे. स्वप्नामध्ये तुम्ही ते सगळं जे पाहिलं ते त्यावेळेला त्या दृश्यांना पाहून तुम्हाला ज्ञान झालं, अमुक पाहिलं तमुक पाहिलं. पण जेव्हा ते स्वप्न नाहीसं होतं, जाग होऊन जाते आणि त्यावेळेला स्वप्न नाहीसं होऊन जातं. मग आता स्वप्न ते निघून गेलेले आणि ते विषय राहिले नाही. आता ते स्वप्नाला लागून राहिला नाही, ते जेवण राहिलं नाही, ते पदार्थ राहिले नाही, पण त्यांचं ज्ञान राहिलंय की म्हणजे ते विषय निघून गेले, ते पदार्थ निघून गेले, पण त्यांचं ज्ञान राहिलेलं आहे. मग कोण खरं, विषय खरे का ज्ञान खरं? हे ज्ञान त्या स्वप्नातही होत, आता ते जागृतही राहिलेलं आहे. मग ज्ञान खरे, विषय तर संपले, स्वप्नातून विषय निघून गेले. स्वप्नातले विषय हे कल्पित असतात. तात्पर्य आम्ही जे भोग घेतो, आम्ही जे खातो पितो, ज्याच्यामुळे आम्हाला सुख झालं असं वाटतं, आम्हाला पैसा मिळाला म्हणजे सुख मिळालं असं म्हणतो. अरे हे सगळे जे विषय आहेत हे विषय आहे, विष देणारे आहे, त्यांच्याने सुख कसं होईल? विषारी पदार्थ सुख देत का? बदल आश्चर्य आहे. याला विषयी म्हणतो आणि सुखही देतो म्हणतो, असं कसं होईल? याचा अर्थ असा की ते जे सुख तुला होतं ते आत्म्यावर आधारलेला जो विषय आहे त्याच्यामुळे सुख होत. आत्मा आहे तुझ्या देहामध्ये, चैतन्य तुझ्या देहामध्ये, म्हणून तुला ते सुख होते. म्हणजे विषय भोगांचं जे सुख आहे ते सुख सुद्धा आत्मसुखच आहे, आत्म्याच्या ज्ञानाचं सुख आहे. तात्पर्य असं म्हणतात, आत्मज्ञानाशिवाय सुख नाही, आत्म्याशिवाय सुखाचाही भोग नाही. तेव्हा आणि ज्याला तुम्ही बुद्धी म्हणता ती बुद्धी सुद्धा ज्ञान देणारी, ज्ञान ही आत्म्याच्या सामर्थ्याने तुमच्यामध्ये आलेली. त्या आत्म्याचं ज्ञान त्या बुद्धीमध्ये थोडस येतं आणि म्हणून तुम्हाला ती बुद्धी ज्ञानाची वाटते. असेल तो आत्मा ज्ञानवान असं ज्ञानवान म्हणतात. हा सुंदर विषय. तेव्हा विषय निरपेक्ष सुख, बरं का, विषय निरपेक्ष सुख आणि बुद्धी विरहित ज्ञान, बुद्धी शिवाय ज्ञान आणि विषयाशिवाय सुख, हे खरं सुख आहे आणि खरं ज्ञान आहे. खरं ज्ञान कोणतं? की जे विषयावर आधारलेलं नाही. म्हणून सांगतात की साधकांनो, खरं आत्मज्ञान आहे, खरं आत्मसुख आहे, त्या सुखाची चव घ्या, त्या आत्म्याकडे चला. अगोदर कोण झालं, जेवण झालं का? आत्मा झाला, ब्रह्म झालं. आधी तर ब्रह्म झालेले ना, परत ब्रह्म झाले ना, हे जग नंतर झालेले. मग हे जग होण्यापूर्वी जो आत्मा आमच्यामध्ये होता तो त्यावेळेलाही होता, आम्हाला माहिती नाही. जेव्हा हे जग नसेल त्यावेळेला सुद्धा तो आत्मराज होताच, त्यावेळेला आमचा देह नव्हता. देह नसताना त्या आत्म्याचं जे स्वरूप असेल ते त्या ब्रह्माचं स्वरूप होत. ब्रह्म म्हणजे सगळीकडे बृहत, सगळीकडे पसरलेलं ते बृहत म्हणजे त्याला ब्रह्म म्हणतात. आणि आत्मा आता आमच्या देहामध्ये आल्यानं तो देहामध्ये जे कार्य होतं ते
देहाच्या अंतरंगातून ते कार्य होतं, म्हणून त्याला आत्मा म्हटलं गेलं. तेव्हा तो देहात असो नाही तर देहाच्या बाहेर असो, हा आत्मराज देहातही राहतो आणि देहाच्या बाहेरही आहे. फक्त त्याला देहाच्या बाहेर परमात्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, नाव काही द्या त्याला. तेव्हा देहात आणि देहाच्या बाहेर असलेला हा आत्मराज सगळीकडे सगळं प्रकाशनाचं कार्य करतो, निर्मितीचं कार्य करतो आहे असं म्हणतात. तेव्हा वेदांताचा हा जो उपदेश आहे आपल्याला, वेदांताचं हे प्रमाण ज्ञानोबांनी आपल्याला दिलं, हा वेदांताचा प्रमाणाने सिद्ध केलेला सिद्धांत ज्ञानोबांनी आम्हाला सांगितला. ज्ञानोबा हा एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगितला की तुमचा विश्वास बसावा. तुमचा भ्रम जो चाललेला आहे की सूर्य प्रकाश देतो, चंद्र प्रकाश देतो, अग्नी प्रकाश देतो, हा जो तुमचा भ्रमाचा व्यवहार चालू आहे तो बंद व्हावा. तुमचा विश्वास बसावा की आत्मा प्रकाश देतो, आत्मा चंद्राला प्रकाश देतो, आत्मा सूर्याला प्रकाश देतो, आत्मा अग्नीला प्रकाश देणार आहे. या जगातला सगळा प्रकाश आत्म्याचा आहे हे तुम्हाला पटावं म्हणून मी हे प्रमाण दिलेले आहे. तेव्हा भ्रम दूर करण्यासाठी ज्ञानोबांनी हे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. ज्ञानोबांतात लोक आता यांचा भ्रम निर्मूलन होईल का? आता उद्यापासून हे सगळे लोक आपले असे म्हणतील की आपले साधक, हा सगळा प्रकाश आत्म्याचा आहे, मी दिवा लावला तरी आत्म्याचा प्रकाश पडला, चंद्र पाहिला तरी हा आत्म्याचा प्रकाश आहे, सूर्य पाहिल्यानंतर हा आत्म्याचा प्रकाश, असं म्हणतील काय सगळे लोक? काय फरक पडला? प्रवचन ऐकण्यापुरतं ज्ञानोबांचं जे प्रवचन ऐकण्यापुरतं तो त्यांचा हा ते श्रुतीचं प्रमाण ऐकून घेतलं आणि पुढे गेल्यानंतर आपण जैसे ठेव म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तुमचा भ्रमनिराश एवढ्याने होणार नाही. होईल कसा सांगा ना? आपण दररोज प्रवचन ऐकतो, चांगले दररोज आत्म्याबद्दल दररोज ऐकतो त्याला काही, परंतु आपला व्यवहार आपला जो पूर्वीपासून चालत आहे त्याच्यामध्ये इतके शिकलेलो, इतके घट्ट बसलेलो आहोत की हे आलेलं नवीन जे आहे आपल्याला ज्ञानोबा करून आलेलं ते वरच्या वर निघून जात आणि आपण जसे तसे चालतो. म्हणून ज्ञानोबा मला आता असं समजायले की अमृतानुभव जर ऐकायचा असेल खरोखर साधकांनो तर विरक्ती यायला पाहिजे. वैराग्याशिवाय, विरक्तीशिवाय अमृताचा अनुभव ऐकणं, त्याशिवाय भ्रमविलास होणार नाही. आम्ही इकडे आसक्त असतो, मोहित असतो, मोह, काम, क्रोध वगैरे सगळे विकार आमचे आहेत आणि ज्ञानोबांचं प्रवचन ऐकतो. सांगा कसं काय बदल का भ्रम जाईल का? सगळे विकार अंतःकरणामध्ये भरून आणि सगळ्या विकारांनी आम्ही सगळं जगाचं कार्य पुन्हा जसे तसं चालू ठेवतो, मग तो भ्रम निराश होईल कसा? म्हणून भ्रम निराश होण्यासाठी हे श्रुतीचं प्रमाण जे मी सांगितलं ते एवढ्यासाठी सांगितलं भ्रम निराश व्हावा. परंतु तो भ्रम निराश तुम्हाला थोडी तरी अनासक्ती यायला पाहिजे. आणि अनासक्ती म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही, भीतीदायक गोष्ट नाही की आसक्ती सोडणं म्हणजे काय फार भलतं भयानक काम आहे ते.
ज्या गोष्टींना आपलं ममत्व वाटतं, ज्या गोष्टी आपल्या माझ्या माझ्या म्हणतात, जे माझं माझं आहे ते माझं कमी करा ना, ते असं म्हणा ना देवाचे, संपलं. हे बाळ आहे ना माझं नाहीये, हे देवाचं आहे. हे घर आहे ना देवाचं आहे. ही संपत्ती आहे ना, हे घरदार शेती बाडी काय जे असेल तुमच्या जवळचं सगळं ते माझं नाहीये, देवाचं आहे. आज मी तेवढं म्हणायला सुद्धा काय म्हणते कष्ट काय कुठं म्हणतो स्वरूपी नाव आहे मनुष्य बर म्हणत नाही मनुष्य मन हे काय करतात आणखी जास्त जास्तीत जास्त लोक सुटतो म्हणतात नाही रे हे सोडा तुम्ही थोडं. अशी आसक्ती थोडीशी जर कमी केली तर मी जे तुम्हाला सांगून राहिलो ते तुम्हाला पटेल, तुमचा मोह दूर होईल, भ्रम दूर होईल आणि आचरणात काहीतरी फरक पडेल. आचरणात जर फरक पडला नाही तर उपयोग काय ऐकण्याचा, आहे की नाही? म्हणून आचरणामध्ये फरक पडला पाहिजे असं ज्ञान आपल्याला सांगायला. श्रुती तर काही खोटं बोलत नाही, ते वेद खोटं बोलतात काय? आपल्याला कधीतरी काही प्रसंगाने खोटं बोलून जातो आपण, परंतु श्रुती खोटं कशाला बोलेल? म्हणून श्रुतीचं हे जे बोलणं आहे हे खरं आहे आणि या खऱ्या बोलण्याचा आधार मी घेतला आहे. हे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे. या प्रमाणावर विश्वास ठेवा असं जन्म 291 291 मध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगले या लागी वस्तू प्रभाव वस्तूची पावे शोभा जात असे लाभा वस्तूची या या लागी वस्तू प्रभा वस्तू म्हणजे आत्मा, प्रभा म्हणजे प्रकाश, या लागी म्हणजे यासाठी आत्म्याचा जो प्रकाश आहे, आत्मप्रकाश जो आहे ती आत्मप्रकाशानेच शोभणारी वस्तू आहे. आत्मप्रभा ही आत्मप्रकाशाने सुशोभित झालेली आहे. तिला दुसरा कोणी प्रकाश देऊ शकत नाही. सूर्य देत नाही, चंद्र देत नाही, कोणी देत नाही. आत्म्याच्या प्रकाशाला शोभा आणणारा आत्म्याचाच प्रकाश आहे असे ज्ञानोबा म्हणतात. म्हणून त्याला शोभा आले. तो जो दुसऱ्यांना प्रकाश देतोय, दुसऱ्यांना त्याला शोभा कुठल्या प्रकाशाने येणार आहे. जात असे लाभा वस्तूंची आणि जगाच्या रूपाने या वस्तूचा लाभ त्या वस्तूला होतो. हे जगाचं जे स्वरूप आहे हे जगाचं स्वरूप प्रकाशमान करण्याचं कार्यही आत्माच करतो. ज्ञानोबा म्हणतात या जगाला प्रकाश देण्याने आत्म्यालाच लाभ होतो. आम्ही काय म्हणतो मला लाभ होतो, आणि मला लाभ होतो म्हणजे कशासाठी होतो? स्वार्थासाठी. ज्ञानोबा म्हणतात आत्म्याला आत्म्याच्या प्रकाशाने सुशोभित होऊन तो जगाला प्रकाश देऊन त्याचाच लाभ तो करून घेतो. शास्त्र करून फार कठीण आहे. आपलं वागणं आणि त्या आत्मस्वरूपाचं जे आहे ते स्वरूप त्याच्यामध्ये बहुत अंतर आहे, फार अंतर आहे. तेव्हा म्हणतात हे सगळं नामरूपात्मक जग जे आहे ना हे दुसरं काहीही नसून ते आत्म्याचंच रूप आहे. आता हा विचार जो ज्ञानोबा सांगून राहिले, हे नामरूपात्मक सगळं जगत आत्म्याचं स्वरूप आहे.
जग नावाची कुठली वस्तू नाही, आहे ते सगळं आत्मतेज आहे, आत्मप्रभा आहे असं ब्रह्मच म्हणतात. म्हणतात त्या ब्रह्म वाचून त्या आत्म्या वाचून दुसरं काही नाही या जगामध्ये. सगळं जे काय आहे ते ब्रह्मच आहे, सगळं जे काय आहे ते आत्मस्वरूपच आहे. पण महाराज हा जो सिद्धांत आहे देव आपल्याला सांगतायत, हा आम्हाला कळणं आणि पटणं तुमचं जाईल एखाद्या वेळेला, पण पटत नाही ना, आणि पटलं तरी वळत नाही ना. बऱ्या गोष्टी द्या की हे सगळं जे आहे ते आत्मस्वरूपच आहे. कळलं तरी पटत नाही, पटलं तरी वळत नाही असं निर्माण होत. आणि म्हणून सगळी एकच एक वस्तू आहे असं आमचे सगळे संत सांगून राहिले. आमचे एकनाथ महाराज सांगतात एक आत्मनाम बरं का. हा बोललो फार महत्वाचा अभंग आहे एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराज म्हणतात, चैतन्याची शोभा शोभत असे, ईश्वरची त्याची कृती. चैतन्याची शोभा शोभत असे. चैतन्य म्हणजे आत्मा, ब्रह्म. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये बरं, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. जगन्नाथ हा जगन्नाथाची यात्रा पण होती. पुरीला काय दिवस आहे आणि तो दिवशी मिळाला बरोबर है ना. जगन्नाथ म्हणजे गो या जगाचा नाथ. तो कोण माणूस आहे का, राजा आहे का तो? अरे तो आत्मराज, तो जगाचा नाथ. म्हणून ही जी यात्रा झाली वगैरे तर ती जी यात्रा, ती जी जगन्नाथाची यात्रा आहे, ती जगन्नाथाची यात्रा ती आत्म्याची यात्रा आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. सगळं त्रैलोक्य आता आनंदाचं झालंय मला, आणि मी माझ्या त्या जगन्नाथाच्या चरणावर मस्तक ठेवतो. तो आत्मराज आहे ना कोणी, त्याला मी शरण जातो असं एकनाथ महाराज म्हणतात. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अरे माझा बापही जगन्नाथच आहे आणि आईही जगन्नाथच आहे. तो आत्माच माझा माय बाप आहे बरं का. अनाथांचा नाथ जगन्नाथ. ज्याला कोणी पाळणार नाही, जे अनाथ आहे त्यांचाही नाथ तो आहे, तो आत्मा आहे. पाप जे अतिशय गरीब लोक आहेत, ज्यांना कोणी पालन पोषण करत नाही, त्यांच्यामध्ये आत्मा राहतो आणि तो आत्माच त्यांचं सगळं चालवतो ना. अनाथांचा नाथ जगन्नाथ. सगळ्यांचा पालन पोषण करणारा, सगळ्यांचा मायबाप तो आत्मराज आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. एकनाथ महाराज पुढे त्या अभंगामध्ये म्हणतात, एका जनार्दनी एकपणे उभा. हा जो मायबाप आहे ना, तो एकपणे, तो जनार्दन त्यांचे गुरु जे आहे त्या गुरुनच ते आत्मा होता. एका जनार्दनी एकपणे उभा वर्गा चैतन्याची शोभा शोभत असे. ही चैतन्याची शोभा त्या एकपणे उभा असलेल्या आत्मराजाच्या चैतन्याची शोभा आहे, त्याच्या प्रकाशाची शोभा आहे असं खुद्द एकनाथ महाराज सुद्धा त्यांच्या त्या अभंगावर म्हणत आहे. तात्पर्य असं की एक आत्म्याखेरीच्या जगामध्ये दुसरं काहीही नाही. त्या आत्मतेजाशिवाय, त्या आत्मप्रकाशाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही. संपूर्ण तेच भरलेले.
महाराज हा जो विचार आहे हा इतका प्रगल्भ विचार आहे, तुमचं क्षुद्रत्व नष्ट होऊन जात. क्षुद्रपणा जो असतो ना कधीच नष्ट होऊन जातो. तेव्हा 292 बारावीमध्ये त्यानुसार सांगले जातात. 292 योगी ते वाचून वस्तू येया आपण ते प्रकाशावया अज्ञान हेतू वाया अवघेची. पुन्हा ज्ञानवांनी आता जाता त्या अज्ञानाचं नाव घेऊन त्याचे निर्मूलन केलेलं आहे. म्हणतात वाचून वस्तू या आपण ते प्रकाशावया, वस्तूला प्रकाशित होण्याकरता, वस्तूला म्हणजे आत्म्याला प्रकाश देण्यासाठी कोणाची गरज आहे? अज्ञानी तरी त्याला प्रकाश देण्यासाठी आणि त्याच्या प्रकाशाला अडवायला. ज्ञानवंता सगळं जर प्रकाशमय आहे, सगळं जर आत्मस्वरूप आहे, तर तिथं ते अज्ञान आलं कुठं नाही. सगळं जर प्रकाश आहे, सगळं चैतन्य आहे, तर मग तुम्ही अज्ञान आणलं कुठून? तेव्हा अज्ञान ही तुमच्या अंतःकरणातली निर्मिती आहे. बस तुमच्या जीवभावाची देहभावाची निर्मिती. वास्तविक या जगामध्ये कुठेही अज्ञान नाही आहे. वाचून वस्तू या आपण ते प्रकाशावया अज्ञान हेतू वाया अवधीची. तेव्हा हा अज्ञानाचा जो हेतू धरून तुम्ही काय काय बोलता तो सुद्धा वाया म्हणजे व्यर्थ आहे. बरं, या अज्ञानाला कुठंच काही स्थान नाही. जर सगळीकडे ब्रह्म आहे, सगळीकडे आत्मा आहे आणि त्याचाच प्रकाश आहे, तर अज्ञानाचं कार्य अज्ञान आहे असं तुम्ही कसं बोलता? काय करावं? आमच्या डोक्यामध्ये लहानपणापासून असं भरवलं गेलेलं आहे अज्ञानाच्या बाबतीमध्ये. बाळ लहान आहे, अज्ञान आहे, हा माझा पोरगा अज्ञान आहे, अजून हा नोकर आहे माझा तो अज्ञान आहे. सगळ्या अज्ञानाची भाषा बोलतात. त्याला काय कळतं? तो अज्ञान आहे. तात्पर्य अज्ञान 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 म्हणून आमच्या डोक्यामध्ये आतापर्यंत इतकं रचलं गेलं की ते रचलेलं अज्ञान काही निघत नाही आणि आम्ही मग अज्ञानाची भाषा बोलत असतो. म्हणतात अरे अज्ञान बोलू तरी नका तुम्ही आता, विशेषतः साधकांसाठी. बाकी आता जे ऐकतच नाही त्यांना काय ते तसंच बोलत राहणार. तेव्हा आत्म्याचा जो प्रकाश आहे तो आत्म्याच्या अधीन आहे, तो अज्ञानाच्या अधीन नाही है ना. कारण आत्मा दुसरा कोणाकडून प्रकाशला जात नाही. आत्म्याला दुसरा कोणाचाही प्रकाश नको. तो सगळ्यांना प्रकाश देणारा आहे. जो सगळ्यांना प्रकाश देणारा आहे त्याला कोण प्रकाश दिलो? आत्मा कुणाचाही प्रकाश घेत नाही आणि सगळ्यांना तो प्रकाश देतो. म्हणून प्रकाश देणाऱ्या आत्म्याला कोण आणू शकतो? कुठून आणला अज्ञान तुम्ही? ज्ञानोबा म्हणतात की अज्ञान म्हणून तुम्ही जे सदैव बोलत राहतात त्यामुळे ते अज्ञानाचे संस्कार तुमच्या चित्तामध्ये असतात. एक गोष्ट नक्की आहे, आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्या संगतीत राहतो, ज्या स्थितीमध्ये आपण राहतो त्या परिस्थितीचा, त्या संगतीचा काही परिणाम आपल्या चित्तावर नेहमी होत असतो.
कारण समजा आपल्या शेजारी जे कोणी राहत असतील बिचारे, ते जसं बोलतात, जसं वागतात, त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वर्तनाचा काही ना काही परिणाम या शेजाऱ्यावर होत असतो. तात्पर्य असं परिस्थितीचा परिणाम होतो. आणि म्हणून परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं. पुष्कळ परिस्थिती आपल्या प्रारब्धाप्रमाणे असते. आपल्याला अमुकच घरामध्ये का जन्म मिळाला बरं? काय कारण आहे आता सांगा तुम्ही. बरं, त्या घरामध्ये जन्म मिळाला ते जे घर आहे ते अमुकच गावात का असलं पाहिजे? ज्या घरात आपला जन्म झाला ते गाव अंबळनेरच का असलं पाहिजे? बरं, ते अंबळनेर गाव जळगाव जिल्ह्यातच का पाहिजे? मग तो जळगाव जिल्हा भारतामधलाच का पाहिजे? हे जे सगळे प्रकार आहेत ना परिस्थितीचे, आणि हे प्रारब्धानुसार आलेले, म्हणून आपल्याला प्रारब्धाप्रमाणे जन्म होतो. आपला जन्म कोणत्या देशात, कोणत्या घरात, कोणत्या आईबापांच्या पोटी होणार आहे हे जन्मापूर्वी माहिती असत आपल्याला. अरे कोण कुठं आफ्रिकेमध्ये जन्माला येतं, कोणी अरबस्थानामध्ये जन्माला येतं, कोणी कुठे अमेरिकेत जन्माला येतं, कोणी भारतात जन्माला येतं. आता हे जे दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या गावांना, दुसऱ्या आई बापांच्या पोटी जन्माला आले, त्यांना ज्ञानोबांचा हा अमृतानुभव ऐकायला कधी मिळेल का? कसं मिळेल त्यांना तुम्ही सांगा ना. आपण काहीतरी पुण्य केलं होतं आणि त्या पुण्याचं फळ देवाने आम्हाला असं दिलं की तू अमुक गावामध्ये अमुक आई बापांच्याकडे जन्माला आहे आणि तिथं तो आश्रम तयार होईल आणि त्या आश्रमामध्ये मग हा विषय सुरू होईल आणि त्यावेळेला तू ऐकत जा. हे जे आहे हे पुण्य पुष्कळ आम्हाला थोडी मग त्याला त्यांच्या कानावर सुद्धा नाही. आणि कित्येक लोकांनी तर हे अमृतानुभव हे नाव सुद्धा ऐकलेलं नाही हो. कित्येक आता मी असं पाहतो की लोक अलीकडं आपल्या मुलांचं आणि मुलींची नावं ठेवतात. मुलाचं नाव ज्ञानदेव ठेवतात आणि मुलीचं नाव ज्ञानेश्वरी ठेवतात. पुष्कळ अलीकडे फॅशन झाली, ज्ञानदेव, ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वरी. मग त्यांना विचारतो, अरे बाबांनो आता ही ज्ञानेश्वरी आता मोठी झाली आहे लग्नासाठी, म्हणजे एकदा तरी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातात घेतलाय त्याने का? संबंध आहे का नाव आणि त्या नावाप्रमाणे तिचं जे काही असेल काही पत्ता नाही. तो ज्ञानदेव आहे, त्याचं नाव ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर आहे. पण त्याने कधी ज्ञानेश्वराचं नाव ऐकलं नाही, ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिलेली सुद्धा, ते पुस्तक सुद्धा हातात घेतलेली नाव ज्ञानेश्वरी. याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. म्हणून प्रारब्धाची अमृता असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळेल, तुम्हाला अमृतानुभव ऐकायला मिळेल आणि मिळतो तो आपल्या भाग्याने. म्हणून आपलं भाग्य सुद्धा त्यानंतर 293 रोग येते. म्हणून या ज्ञान सद्भाव कोणी करी न लावो, अज्ञान फिरवावो पाहू ठेवलिया. छोटी छोटी धर्म आपल्याला स्पष्ट सांगतायत. म्हणून अज्ञानाची सिद्धी कशानेही होत नाही. अज्ञानाची सिद्धी ज्ञानानेही होत नाही. अरे बापरे, मग कशी झालं?
अज्ञानाची सिद्धी ज्ञान करायला गेलं पाहिजे. अज्ञान आहे हे सिद्ध करायला ज्ञान गेलं तर तिथं अज्ञान आहे का? कसं काय टिकेल ते? मग अज्ञानाची सिद्धी जर ज्ञानाने सुद्धा होत नाहीये तर तुम्ही अज्ञान घेतलं कसं काय? आणि कसं म्हणता तुम्ही अज्ञान आहे? बघा ना, म्हणून अज्ञान सद्भाव कोणी तरी न लाभो. म्हणून अज्ञानाची सिद्धी कोणत्याही प्रकारे होत नाही. कितीही ढूंढलं त्या ज्ञानाला तरी ते सापडणार नाही ज्ञानाच्या दृष्टीने. निर्माण झालं नाही ते सापडेल कसं तुम्हाला? अज्ञान कुठे निर्माण होतं? कुठे कारखाना कटायचा, कुठे दुकाने का होते, होतं का ते कुठे? कुठून आणलं तुम्ही अज्ञान? जे कुठं निर्माण होते, जे कुठं दिसलं जात नाही, जे कुठं तयार होत नाही, जे कुठं घेऊन नाही, असं अज्ञान आलं घेऊन. आणि मग पुढचा हा सुंदर दृष्टांत 294व्या ओळी देत आहे ज्ञानोबा. 294 ओळी आहे, करी तमाचा विसुरा न डोळेची दिनकरा, रात्रीची घरा गेली आहे. हा सुंदर दृष्टांत आहे. आता हा 600चा दृष्टांत आता या प्रकरणातला आहे. ज्ञानोबा म्हणतात अज्ञान कुठेही सापडणार नाही. परी तमाच्या विसुरा, तम म्हणजे अंधकार, विसुरा म्हणजे औष थोडासा, न जोडीची दिनकरा, दिनकर म्हणजे सूर्य. सूर्याला अंधाराचा थोडासा कण सुद्धा सापडत नाही. सापडतो सूर्याला? आपल्या तर बदलू दिसतोय, तेव्हा अंधकार आहे. हो, कोणत्या सूर्याला जाऊन विचारा, अरे बाबा सूर्या नारायणा तू अंधार पाहिलाय का रे? कसला अंधार? काय बोलता तुम्ही? मला तो एवढासा सुद्धा अंधार माहिती नाही. अहो एवढा अंधार करतो मी पाहिला असेल. तुम्ही पाहिला असेल मोठा अंधार, पण मी तर कसा पण सुद्धा अंधार मी पाहिलेला नाही. अंधार माझ्या घरालाच नाही, माझ्या घरामध्ये सुद्धा अंधार नाही. तुमच्या घरामध्ये कसं आला प्रश्न? अंधार आपल्या घरात येणं याचा अर्थ अज्ञान आपल्या घराशी नाही. प्रकाशाच्या घरामध्ये अंधार जाऊ शकत नाही. आणि सूर्यप्रकाशमान आहे. म्हणून ज्ञानी माणसाकडे अज्ञान नसतं. हे सिद्ध झालं. ज्याच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान झालेलं आहे, त्यांचं ज्ञान. आता ज्ञानोबा इथं ज्ञान आणि अज्ञानाचं स्पष्टीकरण करतात ना. आणि ज्ञान ज्ञान म्हणून सुद्धा फार चुकीच्या कल्पना धरून ठेवलेली आहे. कशाला ज्ञान म्हणतो रे तुम्ही? या शाळा कॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टींचं ज्ञान, डॉक्टरकीचं ज्ञान, इंजिनियरचं ज्ञान, शेतीचं ज्ञान, कायद्याचं ज्ञान, हे ज्ञान आहे. यालाच तो ज्ञान म्हणतो आम्ही. माणसांचं ज्ञान, कलांचं ज्ञान, शास्त्रांचं ज्ञान, त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. ज्ञान म्हणतात हे सगळं अज्ञान आहे. का? त्याला आत्मज्ञान माहिती नाही. त्या एका ज्ञानाला सोडून तुम्ही बाकीचे जेवढं पाहता त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान खरं आहे असं म्हणतात. आणखी आहे जे ज्ञान आहे ते खरंच आहे. अरे ते तुझ्या संसारासाठी काही काळ खरं असेल, परंतु कायमचं थोडं खरं आहे ते. अशी कल्पना करा. तुम्हाला काही एखादा उद्योग करायचा असतो, व्यवसाय करायचा असतो,
आणि त्या व्यवसायाचं ज्ञान तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये घेता. आता त्या व्यवसायाचं ज्ञान तुम्ही घेतलं, कुठलंही घेत, त्या धंद्याचं ज्ञान तुम्ही शिकला आणि तो धंदा सुरू केला. आता म्हातारपण झालं, तुमचा धंदा बुडाला, तो धंदा सोडला, तुमच्या मुलाने दुसरा धंदा सुरू केला, तो तुमचा धंदा नाही आता. मग तुमच्या त्या धंद्याचं ज्ञान त्या पोरालाही उपयोगाचं नाही, त्यांचा दुसरा धंदा सुरू केलेला आहे. हो, आणि तुम्हाला तरी उपयोगा नाही, आता तुमचा धंदा बसलेला आहे, तुम्ही धंदा करतच नाही आता. म्हणजे ज्ञान खरंय का? ज्याला तुम्ही आतापर्यंत ज्ञान म्हणून आणि खरं म्हणत होता, ते ज्ञानही खरं नाही. म्हणून हे सगळं जेवढं लौकिक ज्ञान आहे, लौकिक जगाचं ज्ञान, जगासंबंधीचं ज्ञान, प्रपंचा संबंधीचं ज्ञान, याला ज्ञान म्हणत नाही. आणि त्याला आम्ही ज्ञान म्हणूनच बसलो. सगळे लोक त्याला ज्ञान म्हणून राहिले. म्हणतात हे ज्ञान आणि खरंच ना, त्याचा काही उपयोग नाही ना. समजा तुम्ही खूप परीक्षा पास झाला, खूप सर्टिफिकेट मिळाले. आमची गोष्ट सांगू ना, आमच्याजवळ इतकी सर्टिफिकेट आहे, कोणाला काय सांगावी सांगू नाही ते, पण आमच्याजवळ किती सर्टिफिकेट मध्ये हिंदी राष्ट्रभाषेचं प्रवीण सर्टिफिकेट, मराठी भाषेचं, मराठी साहित्य परिषद आहे ना, तिची जी सगळ्यात उच्च पदवी आहे, मला आठवण नावं आठवत नाही, त्याचं सर्टिफिकेट आहे. ड्रॉइंगचं सर्टिफिकेट आहे आमचं. तुम्हाला सांगतो बी ऑनर्सचं सर्टिफिकेट आहे. तुम्हाला सांगतो MA चं सर्टिफिकेट आहे. तुम्हाला सांगतो BT बॅचलर ऑफ ट्रेनिंग, टीचर्स ट्रेनिंग, BTचं सर्टिफिकेट. आता इतक्या सर्टिफिकेट जाऊन ठेवले, पुढे बांधून ठेवले. काय करूया? बाजारात रद्दी सुद्धा कोणी घेणार त्याची. त्याच्यासाठी रात्रंदिवस डोळे फेकले, जागल्यानं काय केली, वाटेचे कष्ट सोसले त्याच्यासाठी, आणि ते सर्टिफिकेट मिळवले. आता त्यांचा काही उपयोग, हे त्याला ज्ञान म्हणायचं नाही. जे ज्ञान एका विशिष्ट कालापुरतं उपयोगाला येतं, ते खरं आहे का? मग खरं कसं म्हणशील तू त्याला? अज्ञानाचं काम आहे ते सगळं. म्हणून आता ज्ञानवा विषया प्रकरणाचं जे ज्ञान खंडन आहे, पुढचं प्रकरण त्याचा प्रसार इथे करता येतो. या शिवची येता येईल किंवा अज्ञानाचं खंडन झालं. सूर्याच्या घरी अंधार नाही, तसं ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान नाही झालं. आता 295 ही शेवटची ओळी या प्रकरणाची. ज्ञानाला म्हणतात, निध कोळे भरिता जागणी नाही हाता, एक लियाई टळटळीता ठाकी जेली. निध कोळे भरिता जागणीही नाही हाता, एकल्या टळटळीता ठाकी जेली. एका माणसाने ठरवलं की आपल्याला झोप पकडून ठेवायची. निध कोळे भरिता, म्हणजे भरून ठेवायची, त्याला पक्क बांधून ठेवायचं, चालू द्यायचं नाही, त्याला झोपायला आवडायची. त्यामुळे मला आता ही झोप सोडायचीच नाहीये. परंतु जागा असताना त्याने काय ठरवलं, झोपायला सोडायचं नाही. आता झोपाशी पकडता येईल त्याला, जागा आहे. मग तू जेव्हा जागा आहे आणि जागा असताना तू झोप पकडून राहिला, तेव्हा खरं काय आहे, कशाला पकडते तू?
तू जागा आहे का झोपलेला आहे? आता तू तर जागा आहे आणि तू पकडून आला झोपेला. तिची झोप कशी करता तुम्ही उठशील होती? याचा अर्थ असा की तुला झोपी सापडणार नाही. जेव्हा झोपेमध्ये असेल तेव्हा तुला जागे सापडणार नाही. समजा तो झोपलेला आहे तर तो म्हणेल मला जाग पकडून ठेवायचं, मला झोपायचंच नाहीये, जागच राहायचंय. हा जो प्रकार आहे हा अवस्था टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु अवस्था आपल्या हातात नाहीये. ज्ञानवंता तसं हे ज्ञान आणि अज्ञान या गोष्टी या झोपेसारख्या आणि त्या जाग्या जागृतीसारख्या आहेत. अज्ञानाला पकडायला गेला तर अज्ञान सापडणार नाही, कुठेच नाही. आणि ज्याला तू ज्ञान खरं खरं ज्ञान म्हणून मिळून झाला ते खरं नाहीये, ते खोटं होऊन जातं. त्याचाही काही उपयोग नाही. त्याच्याही हातातून गेलं हेही गेलं. ज्ञान अज्ञान गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ते खरं ज्ञान आहे आणि तेच आत्मज्ञान. म्हणून हे जगाचं लौकिक ज्ञान हे सुद्धा सोडावं लागेल, तुम्हाला विसरावं लागेल. नंतर सापेक्षीचे अज्ञान ते गेलं. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही गेल्यानंतर उरलेलं जे असतं ते निखळ ज्ञानवंता निखळ ज्ञानाला कसं प्राप्त करायचं प्रश्न आहे. हे अज्ञानी लोक आम्हाला आणि आता हे जगाचं जे निरर्थक ज्ञान घेऊन बसतो मी तेही नको. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला निखळ ज्ञान पाहिजे. कसं प्राप्त आपल्याला मी शेवटी शेवटी उपाय दाखवलेला आहे. सद्गुरूच्या कृपेने करा. सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला अहम ब्रह्मास्मी असा जेव्हा उपदेश होतो महावाक्याचा, आणि हा महावाक्याचा उपदेश तेव्हा दिला जातो जेव्हा तुम्ही संन्यास कशाला संन्यास घ्या आणि दिशा घ्या. मग कसं तुम्हाला खरं ज्ञान मिळेल? खरं ज्ञान कसं होणार आहे? तुम्हाला त्यांचं सोडावंसं वाटत तुमचं एकूण धरावंसं वाटतं. हे सोडावंसं वाटत म्हणजे धरावंसं वाटतं. तुम्ही कसं गेलं नाही ती झोपून गेली जागाही गेली तेव्हा आमची स्थिती अशी झाली. म्हणून निखळ ज्ञान आम्हाला पाहिजे. निखळ ज्ञानासाठी तुम्हाला वैराग्य चालत संन्यास ग्रहणच केला पाहिजे. आणि संन्यास ग्रहणाच्या वेळेला गुरु जो उपदेश देतात महावाक्याचा त्यामधून जे ज्ञान असतं ते आत्मज्ञान असतं. आणि त्या आत्मज्ञानाने पुढेकडे तो अहमी निघून जातो आणि शुद्ध स्वरूपामध्ये तो स्थिर होतो. तो अहमी निघून जातो. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे हे सुद्धा निघून जातं. आणि शुद्ध अशा निखळ अशा स्वरूपामध्ये तो स्थिर होतो. इति श्री सिद्धानुवादे अनुभवामृते अज्ञान खंडन नाम सप्तम प्रकरण संपूर्ण. आज या प्रकरणाची समाप्ती झालेली आहे. उद्यापासून ज्ञान खंडन सुरू होणार आहे. उद्यापासून विश्राम घेऊ.